विरूबाई आबा चुकलं माझं. मला पण तुमच्यासारखी लोकांची सेवा करायची सवय आहे. पण ही माणसं मला काहीच बोलली नाही. त्याला मी तरी काय करणार. तरी पण माझी चूक मला मान्य आहे. नाग्या, अरे मी काय बोलायच्या आता त्यांनी चूक मान्य केली की. भावा, तुझं काम किती वाढीव आहे ना हे माहिती आहे यासनी. आणि तू बोलवलं म्हटल्यावर आहे ना नुसता चाळा चाळा कापत होता. मानला डायरेक्ट उचलूनच त्याला. चला, आता तुम्हाला तुमची चूक मान्यच आहे तर ती सुधारा. आता उद्या दुपारपर्यंत त्यांचं काम झालं पाहिजे. सगळ्यांनी समान पाणी मिळालं पाहिजे. मिळालं म्हणून समजा. उद्याच काम होईल तुमचं. बोला, तुमच्या अजून काय अडचणी? नाही विरूबाया, तेवढीच अडचण होती, ते बी तुम्ही सोडवली. तुमचं लय उपकार झालं विरूबाया. देव करत तुम्हाला आमचं आयुष्य लाभो. हो, ही काय करताय तुम्ही? उगाच पाया पडून मला लाजवू नका तुम्ही. चला या आता. चला चला जाऊ आपण. चला. काकी, तुमचं कारभारी पद जातंय आता वाटतं. वीरू, लोकांचं तुझ्यावरचं प्रेम बघून ना खरंच लय भारी वाटतं. पण एका गोष्टीचं मात्र वाईट वाटतं मला. अरे, तू लोकांसाठी एवढं सगळं काय करतोस, पण आईंकडे मात्र ध्यान नाही तुझं. कोण म्हणलं? अगं शक्य आहे काही? अरे तसं नाही, पण मग आईंच्या वस्तू तू काकींकडनं मागवून का नाही घेतल्यास? अगं त्या आईच्या वस्तू आहेत म्हटलं, आईनेच मागितलं पाहिजे. आणि मला सांग, आईनं मागितलं काकी काय नाही म्हणणार तोय? तसं असतं तर मग काकींना अजूनपर्यंत दागिनं का नाही दिलं? पिऊ, ती दागिनं काकींनी घाण ठेवून त्याच्या पैशांनी कर्ज फेडले. ती आता काकींकडे नाही ती दागिनं. असती तर दिली असते की. वीरूला असं सांगून काय बी उपयोग नाही. काकींच्या खोट्या प्रेमाचा पडदा अजून बी त्याच्या डोळ्यांवर आहे. नाही, मला काहीतरी वेगळीच शक्कल लढवावी लागेल. चुकलं माझं वीरू भैया. परत नाही होणार असं. मी आता इथनं पुढे सगळी कामं करतो. असं बोलत होता तो सरपंच. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं काकी. म्हणजे एखादा उमेदवार निवडणुकीत लय मतांनी कसा पडतो तसा तो सरपंच वीरूभाईंच्या पायात पडला होता. आणि तेच काय, गावकरी बी वीरूभाईंच्या पाया पडत होत. काकी काय बी म्हणा बर का, ह्या गावकऱ्यांच्या मनात ना तुमच्याबद्दलचा धाक लय कमी झालाय. असं तुला वाटतंय, पण अजून तिसरा डोळा उघडलायच कुठं मी. त्याची ही शोबाजी जास्त दिवस नाही टिकणार. वीरूला लोकांची सेवा करायची, खुशाल करू दे त्याला. पण सत्ता तर शेवटी माझ्या हातात आहे. आणि सत्ता ज्याच्या हातात असती ना, जनता बी त्याच्याच बाजूने असती. ही डोक्यात फिट्ट करून ठेव. तुझं काय काम आहे इथं? ते मला तुमची माफी मागायची आहे काकी. अहो, मी तुम्हाला ना एवढं उलट सुलट काल बोलायला नव्हतं पाहिजे. पण आज मी तुमचं वीरूसाठीचं प्रेम बघितलं, त्याच्यासाठीची काळजी बघितली. आणि काकी, खरंच मला ही गोष्ट कळली की
माझ्यापासून लांब राहा असं सांगत होता. तुम्ही हे सगळं त्याच्या चांगल्यासाठी करत होता ह्याची आत्ता जाणीव होतीये मला. लयच लवकर जाणीव झाली तरी तुला. काकी अहो माझा लय गैरसमज झाला बघा. पण पण आता तो दूर झालाय काकी. खरं तुम्ही तुम्ही प्लीज मला माफ करा. मी मी म्हटलं तर तुमच्या पाया पडते. काकी तुम्हाला पहिला दणका द्यायची वेळ आली. मी आईंना त्यांचा मान सन्मान त्यांचं स्त्रीधन हे मिळवून देणारच. फक्त आता नाग्या आणि लवाळे मामांनी ठरलेल्या प्लॅननुसार सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. उद्याची सकाळ तुमची झोप उडवते का नाही बघाच. काकी तुम्हाला माफ करा ना. ओ प्लीज काकी. अगं उठ उठ उठ. पाया बिया कशाला पडते, उठ. पण हितनं पुढं तुझ्या लाईक म्हणजे तुझ्या मर्यादेत राहा म्हणजे झालं. जा. खरंच काकी अहो लय मोठ्या मनाच्या आहेत तुम्ही. अगं असू दे ग, ते तर मी आहेच. जा. येते हा काकी. काकी चहा ठेव तिथं. दिसत नाही का तुला मी काम करते ते? अगं सुनबाई मला दे. तुझ्या हातचा फक्कड चहा पिल्याशिवाय सकाळ झाल्यासारखीच वाटत नाही बघ. हा काकी. हा वहिनी, हो वहिनी, अहो मला द्या चहा. काकी गुड मॉर्निंग. काय काका चहा पिताय काय? हा सावकाश उद्या फुकून प्या, बाजेल. होय. विरू कुठे? हाय खोलीतच आहे. आतमध्ये आहे का? हा काय काम आहे रे? अहो काकी मित्राला गोळी चाटून गेली म्हटल्यावर त्याची जखम भरली का नाही बघा नको का? आणि सगळं काम नीट झालं बरं का, हे सांगायला आलो होतो. आले मी चहा घेऊन. हो मी पण आलो विरूला भेटून. कसलं काम रे? अहो काकी बहादूरच्या गावात लोकांनी पाणी नव्हतं प्यायला, ते पाण्याचंच काम. सगळ्या गावाची कामं करा. इथं घरात एक काम करायला नको. अहो काकी कामं तुमच्याच फायद्याची आहेत. आणि आता इलेक्शन बी जवळ येते ना, आणि अशा कामात ना तुमचंच नाव होतंय. दिसतंय मला कुणाचं नाव होतंय ते. तुम्ही माझं नाव करायची काय गरज नाही. पाण्यासारखा पैसा वतीन, पण ह्या बारीला निवडणुकीत मीच निवडून येईन. नाही त्या अंकुशरावरनं घाना फिरवलं ना तर नावाची कांचन सूर्यवंशी नाही. मी बी बघतेच माझ्या वाटेत कोण आडवं येतंय ते. अगं बाई माझ्या माहेरची माणसं आली वाटतं मला भेटायला. कोण पाहिजे तुम्हाला? IT मधून आलोय. इन्कम टॅक्स? हो. तुमच्या घरावर छापा मारायचा आहे.
हो इन्कम टॅक्स ऑफिसर, हे कोणाचं घर आहे माहिती आहे ना तुम्हाला? माझी झेडपी अध्यक्ष कांचन सूर्यवंशींचं घर आहे. असा छापा नाही टाकू शकत तुम्ही, कळलं का? आणि हा, ही परमिशन आहे का तुमच्याकडं? परमिशन आहे का? चल वा मागे, चल चल बाहेर हो बाहेर. मिळाली परमिशन का सही शिक्का पण देऊ? हे काय करताय तुम्ही? त्याला का मारलं? परमिशन तर विचारली नाही त्याने. वीरू, तू थांब, तू नको पडू ह्याच्यात. नाही तर पुन्हा कोणीतरी तू सरकारी कामामध्ये अडथळा घालतोयस म्हणून तुरुंगात पाठवल तुला. तू थांब, मी विचारते त्यांना त्यांच्याकडे लेटर आहे का नाही. अगं पण पिऊ, वीरू साहेब, तुमचं जरा परमिशन लेटर बघू. अरे वीरू, अरे ह्यांच्याकडे तर परमिशन आहे. झालं समाधान? चला आता आम्हाला काम करू द्या. जागच्या जागेवर थांबायचं साहेब. एक पाऊल पुढे टाकायचं नाही. तुम्हाला कल्पना नाहीये तुम्ही कुणाच्या घरावर छापा मारायची हिम्मत केली आहे. सरकारनं तुम्हाला परमिशन दिली असेल, पण ह्या घरातली सरकार मी आहे आणि माझ्या परवानगीशिवाय या घरामध्ये साधी माशी सुद्धा फिरत नाही. हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. हा, हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. ऐका मम्मींचं सांगते मी. नाही म्हणजे फिट्ट नाही करून ठेवलं तरी चालेल. ओ कांचन सूर्यवंशी, हे काय तुमची झेडपी नाहीये रुबाब दाखवायला. आजपर्यंत कित्येक घोटाळे केलेत ना, ते बाहेर पडतील. ए, जास्त बोलायची गरज नाही. माझ्या एका फोनवर तुला माफी मागून हितनं निघायला लागेल. कांचन मॅडम, ती वेळ नाही येणार. गिड्डे, सगळ्यांचे फोन काढून घ्या. ही अशी जबरदस्ती बरी नाही. कांचन ताई, अजून आम्ही काहीच केलं नाही. हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. तुमच्या विश्वासातले 2 जण बोलवा साक्षीदार म्हणून. हा कोण आहे? साहेब, दोस्त आहे तो माझा. ठीक आहे, गिड्डे यांचं नाव नोंदवून घ्या. काय झालं आता? हे कोण आहेत? हा लवाळे आमच्या घरासाठी बरीच वर्ष राबतो. गिड्डे यांचं पण नाव लिहून घ्या. या दोघांना या छाप्याचे साक्षीदार म्हणून ठेवूया. कुठे चाललात? कुठं नाही, ते जरा वारा गरम. आम्ही सांगितल्याशिवाय इथून कोणी हलायचं नाही. तुम्ही लई मोठी रिस्क घेताय, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा. हा छापा मारताना ह्या घरात जर काय सापडलं नाही ना,
तर या कांचन सूर्यवंशीची गाठ आहे. कसा घाना फिरवते एका एकावर हे बघतच राहा. हो कांचनताई, अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. चला रे, बघूया कुठे कुठे काय सापडते ते. हो साहेब, थोडं हळू. अख्खं घर इसकटून टाकायला लागला की तुम्ही. आता तुम्ही शिकवणार आम्हाला कसं काम करायचं ते. अहो बायकोनी घोटाळे केले तेव्हा गप्प बसलात ना, आता पण गप्प बसा, आम्हाला काम करू द्या. काकासाहेब, त्यांच्या कामात कशाला मध्ये बोलताय? उगाच सरकारी कामात अडथळा म्हणून तुम्हाला अटक करताल आणि जेलमध्ये टाकताल. परवा विरुद्ध कसं झालं माहिती आहे ना आपल्याला. आणि मग दागिने छान आहेत ग तुझं. थँक्यू बरं का. अहो माझ्या पप्पांनी केलेत. अहो माझ्या लग्नासाठी दुबईवरनं सोनं मागवलं त्यांनी. अजिबात हाय काय केली नाही बरं का. मग तर बघण्यासारखे असतील. आणि माझ्या पप्पांचं तर लईच प्रेम आहे बघा माझ्यावर. किती प्रेम ग तुझ्या पप्पाचं. होय ना. तुम्हाला म्हणून सांगते, माझ्या लग्नात जेवढा दागिना या मम्मीने मागितलं की नाही, त्याच्या दुप्पट दागिने मला घातलेत त्यांनी. होय का. तुम्हाला बघायचेत का माझे दागिने? नाही नको राहू दे. हो एकापेक्षा एक भारी आहेत. कोल्हापुरी साज म्हणू नका, बोरमाळ, मोहनमाळ, तुळशीमाळ, लई भारी भारी येतो. बघायचं का तुम्हाला? नाही असू दे सो. बघा की तुळशीमाळ बघायची का कोल्हापुरी साज दाखवू? नाही नाही मोहनमाळच दाखवते. निशा, होय मम्मी, सगळंच दाखवते. हो चला दाखवते तुम्हाला. सॉरी सॉरी, तुमच्या रूम मध्ये चालले. या इकडे या. निशा, ए निशा. अगं बाई, एवढं मी काय पाप केलंय? तो असली सून माझ्या पदरात पडली आहे. आता तिचं सगळं दागिना ते इन्कम टॅक्स वाले घेऊन जाईना म्हणजे झालं.